आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील जारकरवाडी, पारगाव, शिंगवे, लोणी, धामणी, निरगुडसर, मेंगडेवाडी आदी गावांमध्ये तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला। तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रितपणे करण्याची रूढ आहे। हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे। प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते। विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीला करतात। तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे। हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते। घरातील कन्या मानून घरातली तुळस वृंदावनाची वा कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात। त्यावर बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव, सावळा असे लिहितात। बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात। कर्त्याने स्नान करून बाळकृष्णाचे पूजन करावे। स्नान या उपचारापर्यंत तुळस आणि कृष्णाचे पूजन करतात। नंतर त्यांना हळद व तेल लावून त्यांना मंगल स्नान घालतात। तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा दांड्याची खोपटी ठेवतात। पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावतात। कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे। घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू। या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे। तुळशी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्माकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी। या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोगी असलेल्या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी। तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे। तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो। या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते। राजा रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना गुना रूपवरा पवनासिम्या देईले आता एक विचार श्रीकृष्ण नवरा यासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील तयासी पुसने कुर्या सरा मंगल सावना। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।